मैत्रिणींनो, स्त्री ही आदिमाता, आदिशक्ती, तिचे अनेक रूपे आहेत. त्यातलंच एक रूप म्हणू शकतो आपण, ते म्हणजे गृहिणी. गृहिणी मंडळी जी असते ती संपूर्ण घराची जबाबदारी तसेच मुलांची जबाबदारी पार पडत असते. ते करत असताना तिला प्रथम काही वाटत नाही, पण ही स्त्री संसारात हळूहळू रुळते, तसेच 40शी पार करते तेव्हा तिला मेनोपॉजचा त्रास जाणू लागतो. सध्याच आपल्याला ही स्थिती दिसत आहे स्त्रियांच्या बाबतीत, आणि त्याच्यातूनच त्यांना नैराश्य आलेलं दिसते. एवढी सक्षम अशी स्त्री, आदिशक्तीचं रूप असलेली स्त्री, असं का बरं तिची अवस्था होते? तर मंडळींनो, थोडा विचार करा. मैत्रिणींनो, ही स्त्री जर सुशिक्षित महिला असेल तर तिच्या बाबतीत ही गोष्ट घडते. कोणती? तर ती जेव्हा 40शी पार करते तेव्हा रोजच्या कामात तिला तोचतोचपणा जाणू लागतो आणि तिची कॉन्फिडन्स लेवल कमी झालेली दिसते. हे का बरं घडतं? तर ही स्त्री जेव्हा बाहेर एखाद्या सणावारात किंवा कार्यक्रमात ज्या व्यक्तींच्या संपर्कात येते त्या व्यक्तींकडून तिला असं म्हटलं जातं की तू सध्या काय करतेस, कोणतं काम करतेस. समोरच्या व्यक्तीची अशी अपेक्षा असते की आपण जॉब हा उत्तर देऊ किंवा मी घर सांभाळते हा उत्तर देऊ. जॉब हा उत्तर दिलं तर त्यांना चेहऱ्यावर खूप प्रसन्नता आणि एक स्माईल दिसते. पण जर आपण म्हटलो की मी घर सांभाळते, तर त्या लोकांचं असं उत्तर असतं की काय शिकून काय उपयोग, मग घर सांभाळतेस फक्त, म्हणजे हे काही मोठं काम नाही करत, तू तर जॉब करायला हवास, असं त्यांचं उत्तर असतं. तर इथे मैत्रिणींनो, आपली कॉन्फिडन्स लेवल ह्याच वाक्यांनी कमी होते. आपण सतत तोच विचार करत राहतो की असं का बरं, मी एवढं शिकलो आहे पण मी जॉब नाही करत, घरच सांभाळते. तर मंडळी, हा विचार करणं अगदी सोडून द्या, कारण हे चुकीचंच आहे. आणि लोक आपल्याला चांगली दिशा दाखवायची सोडून चुकीची दिशा दाखवतात. त्यांचा विचार तेवढासा नाही करायचा. आपण आपलं चांगलं ते बघायचं. तर इथे पूर्ण कॉन्फिडन्सने तुम्ही उत्तर द्या की मी घर सांभाळते, पूर्ण घराची जबाबदारी पार पाडते, मला खूप आनंद मिळतो, कारण की माझा वेळ मी मुलांसाठी देते, तसेच घराची जबाबदारी पार पाडताना मला खूप आनंद मिळतो. असं उत्तर दिलं की बघा, त्यांचा पुढचा प्रश्न काहीच नसेल आणि ते शांत होतील. असंच करते मंडळी, कारण की हा प्रश्न मला सुद्धा विचारला गेला आहे. कारण की लग्नाआधी माझं शिक्षण मी पूर्ण केलं आणि लग्न झाल्यानंतर मी प्रथम 1-2 वर्ष जॉब केला आणि लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर मी जॉब करायला सुरुवात केली. मी स्कूल टीचर होते, प्री प्रायमरी स्कूल टीचर चा जॉब करायची मी. तेव्हा मी 1 वर्षभर तरी हा जॉब केला. तर मला खूप आनंद मिळायचा जॉब करताना. पण त्याच्यानंतर कृत्विक झाल्यानंतर मी असं ठरवलं की पूर्ण वेळ कृत्विकसाठीच द्यायचा, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे आणि त्याला मोठं करायचं. त्याच्यानंतर मलासुद्धा हा प्रश्न विचारला गेला आहे. पण मंडळी, माझा कॉन्फिडन्स कधीच कमी झाला नाही. मी त्यांना असं उत्तर करायची की मी घर सांभाळते, माझ्या मुलाला सांभाळते, त्याच्यावर चांगले संस्कार करते, मला खूप आनंद मिळतो ह्याच्यातून. आणि खरंच आहे ते. आणि मंडळी, दुसरं एक मी सांगायची ते म्हणजे काय, ती रिॲलिटीच आहे. कारण की मी माझ्या आवडीनिवडी जपते. जो मला वेळ मिळतो घरकाम केल्यानंतर मला जो वेळ मिळतो त्याच्यातून मी माझ्या आवडीनिवडी जपते, हे त्यांना मी सांगायची. कारण की मी एक सिंगरसुद्धा आहे, सिंगिंगची प्रॅक्टिस करते. तसेच मला आणखी दुसरे छंद आहेत, त्या छंदासाठी माझा वेळ मी देते. तर हे ऐकून समोरची व्यक्ती गप्पच बसायची आणि त्याचं पुढचं प्रश्न काहीच नसायचा. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असंच करा मंडळी, आणि तुमचा कॉन्फिडन्स अजिबात कमी होऊ देऊ नका. काय करा, टाईम मॅनेजमेंट करा. त्यासाठी एक टाईम टेबल बनवा छानसं. त्याच्यात दिवसातला
एक अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपण्यासाठी द्या. तसेच थोडंसं मनन चिंतन करण्यासाठी द्या. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला समजेल की माझं काय चुकतं आहे, काय बरोबर आहे, मी काय करायला पाहिजे. ही जाणीव होऊन तुमच्यातील मेनोपॉजचा जर त्रास असेल तर तो निघून जाईल आणि तुम्ही बिझी होऊन तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साधली जाईल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढे भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या. बाय मंडळी.